घोडगी रोड विमानतळ परिसरातील अतिक्रमणांवर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली। 144 अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या। विमानतळ सुरक्षेसंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका विमानतळ प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली। गेल्या 10 दिवसात विविध विभागांनी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। विमानतळ परिसरात उघड्यावर मांस विक्री, कचरा, अस्वच्छता, भटकी कुत्री, पक्षी आणि अतिक्रमण या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले गेले। विमानतळाजवळील परिसरात मांस विक्री संदर्भात विमान प्राधिकरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले। या संदर्भात सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात मांस विक्रेत्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली। महापालिकेकडून कचरा संकलनासाठी अतिरिक्त घंटागाड्या तैनात करण्यात आल्या आहेत। तसंच शंकरनगर, विजयनगर, सितारा चौक, मौलाना आझाद चौक आणि नई जिंदगी रोडसह 10 ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत। अतिक्रमण विभागाकडून 2 पथकं तैनात असून अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार 144 बांधकामांना नोटिसा देण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीत ड्रेनेजचं पाणी विमानतळ परिसरात सोडल्यानं तयार झालेली दलदल आणि वाढलेली झुडपं ही गंभीर समस्या असल्याचं निदर्शनास आलं। यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले।